हाय, आज आपण बनवणार आहोत अळूची कुरकुरीत वडी. अगदी पारंपरिक चव असलेली आणि तोंडात टाकताच खुसखुशीत वाटणारी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये थोडंसं मीठ, भरपूर अशा पाण्यामध्ये अळूची पानं जी आहेत स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. वरचा देठाकडचा भाग जो आहे अशा पद्धतीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तयार केलेलं वाटण, लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर, त्यानंतर धने जिरे पावडर, 1 टेबलस्पून सफेद तीळ, अर्धा टेबलस्पून कुस्करलेला ओवा, त्यानंतर चिंचेचं कोळ टाकून थोडंसं पाणी टाकून मिश्रण जे आहे ते आपल्याला एका डायरेक्शनमध्ये जे आहे ते फेटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीमध्ये मिश्रण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि तयार केलेलं मिश्रण जे आहे ते अळूच्या पानांना अशा पद्धतीमध्ये जे आहे ते लावून घ्यायचं आहे. एक एक करून पान जे आहे ते आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या वड्या ज्या आहेत, अळूच्या वड्या ज्या आहेत, रोल जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर आपल्या या फूडवर्ल्डमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीमध्ये एक एक रोल जे आहेत ते आपण तयार करून घेतलेले आहेत. 20 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती वड्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि तयार होणार आहेत आपल्या चहाबरोबर असो की जेवणासोबत एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अळूची कुरकुरीत अशी वडी. तर वड्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही डीप फ्राय, शॅलो फ्राय आवडीनुसार जे आहे त्या ठिकाणी करू शकता. तर कशी वाटली आपली स्पेशल रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक,